नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मला शिक्षक व्हायचे मनापासून वाटतं, पण प्रोसेस माहित नाही, कसं करायचं ते पण माहित नाही, कोणत्या स्टेप आहेत ते पण माहित नाही, त्यासाठी लागणार कोणतं मटेरियल आवश्यक आहे ते सुद्धा माहित नाही आणि शिक्षक मला व्हायचंय। सर्वात प्रथम माझी ओळख करून देतो। मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, विशेष शिक्षक भरतीसाठी, टीईटी परीक्षेसाठी, सीटीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारा माझे नाव हृदयनाथ पुंडे आहे। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मला शिक्षक व्हायचे प्रोसेस काय असते आणि शिक्षक होण्यासाठी कोणती पात्रता लागते इथून आपण सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, शिक्षक भरती सध्या चालू आहे। प्रत्येकाला वाटतं की मला शिक्षक व्हायचंय, पण शिक्षक होण्यासाठी स्टेप बाय स्टेप काही गोष्टी करणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बीएड आणि डीएड केलेलं पाहिजे, डीएड आणि बीएड केलेलं पाहिजे। आता बीएड करण्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण करायची गरज होती। आता त्याच्यामध्ये एक नवीन नियम आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 12वी पासून सुद्धा करू शकता, अजून महाराष्ट्रामध्ये लागू झालेला नाही। पदवी झालेल्या विद्यार्थ्यांनी एक सीईटी नावाची परीक्षा द्यावी लागते, जे साधारण मार्च एप्रिल महिन्यामध्ये ही सीईटी होत असते। सीईटी देऊन बीएड या पदवीसाठी आपण पात्र ठरत असतो। याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असे दोन कॉलेज असतात, त्यातला आपल्याला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट ऑप्शन निवडून त्याची जी काही फीस आहे ती पे करून 2 वर्षासाठी आपण बीएड करू शकतो। डीएड हे 12वी वर असतं। त्याच्या पुढली प्रोसेस म्हणजे अति महत्वाची आहे शिक्षक होण्यासाठी। आपण ग्रॅज्युएशन झालं म्हणजे आपण कुठला उद्योगधंद्याला लागतो का? नाही। पदवी मिळाली म्हणजे लागतो का? नाही। त्याला स्पर्धा परीक्षेचं रूप देण्यात आलेलं आहे। पहिले म्हणजे पात्रता परीक्षा, कोणती? आपण शिक्षक होण्यास पात्र आहोत का यासाठी 2 परीक्षा आहेत मित्रांनो, एक आहे टीईटी आणि दुसरी आहे सीटीईटी। आता डीएड वाल्या विद्यार्थ्यांनी पेपर फर्स्ट द्यावा आणि बीएड वाल्या विद्यार्थ्यांनी पेपर सेकंड द्यावा। सेम डीएड वाल्या विद्यार्थ्यांनी सीटीईटी फर्स्ट पेपर आणि बीएड वाल्या विद्यार्थ्यांनी सेकंड पेपर देणं गरजेचं आहे। आफ्टर म्हणजे आता ही पात्रता परीक्षा पात्र झालो आपण, याचे संपूर्ण मार्गदर्शन वर्ग सुद्धा आपले आता सध्या चालू आहे। आगामी टीईटी साठी माझा संपर्क क्रमांक सुद्धा देतो, 9665484048 या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून क्लासची माहिती मिळवू शकता। विद्यार्थी मित्रांनो, सातत्याने आपल्या क्षेत्रामध्ये निगेटिव्हिटी जास्त पसरलेली आहे, ते पॉझिटिव्ह करण्यासाठी आणि एक दर्जेदार शिक्षक निर्माण करण्यासाठी ग्रो अकॅडमी सातत्याने प्रयत्न करत असते। आता निगेटिव्हिटी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, 2010 ला सीईटी झाली, 2017 ला झाली, 2024 ला होत आहे। म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं एवढ्या वर्षाच्या गॅपने आपल्याकडे वेटिंगच नाही, पण मित्रांनो आपण डीएड बीएड केल्यानंतर आपल्याकडे टीईटी पास असणं गरजेचं आहे आणि त्याला कधी ना कधी त्या प्रमाणपत्राचं संधीमध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहत नाही, जर आपण ऍक्टिव्ह असेल तर। ऍक्टिव्ह नसेल तर आपलं स्टॉप झालेलं असतं। मग बीएड असेल, डीएड असेल किंवा आपल्या मनातली इच्छा वेलेली असते, ही सर्वात मोठी समाजामधली निगेटिव्हिटी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। नकारात्मक भावना कशी आहे? जागा येत नाही मी अभ्यास करणार नाही, जागा येत नाही मी टीईटी करून काय करणार, जागा येत नाही मी टेटचा अभ्यास करणार, असं करत बसल्यामुळे आजपर्यंत याच्यामधला क्राऊड हा बेरोजगारी जास्त वाढलेला आहे। मित्रांनो, इतर स्पर्धा परीक्षेचा जर विचार केला, याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे आणि समाजामध्ये जर शिक्षकाचा दर्जा, स्टेटस काय असतं ते तुम्हाला मला सर्वांना सांगायची गरज नाही। आणि मित्रांनो, आपला जीवनामध्ये सर्वात महत्वाचा काळ म्हणजे आपण काय कर्तृत्व केलंय हे जेव्हा लोक किंवा समाज गणतात,
त्याला जास्त महत्व असतं. मग आपण ही जर पदवी घेतलेली असेल तर तुम्हाला या परीक्षात सुद्धा शासनाच्या नियमानुसार पासच कराव्या लागतील, तरच येत्या काळामध्ये मला शिक्षक व्हायचंय, काय मला शिक्षक व्हायचंय हे स्वप्न पूर्ण होणार आहे. अदरवाईज जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, अनेक दिवसाला हजाराच्या संख्येने जेव्हा जागा येत आहेत, म्हणजे मित्रांनो काही प्रमाणात का होणार शिक्षक होत आहेत. आपल्याला शिक्षक झाल्यानंतर दुसरा पॉइंट असा आहे, आपलं डीएड बीएड झाले आणि शेतात नांगर आणते, अगदी चुकीचं आहे. डीएड बीएड झाले फक्त घरातलीच कामं करते, अगदी चुकीचं आहे. डीएड बीएड झाले छोट्या मुलांना शिकवण्याचं काम करतंय, एखाद्या शाळेवर काम करतंय, स्वतःचे कोचिंग्स आहेत, स्वतः झगडतंय, स्वतः शिक्षक पात्रता परीक्षा पास झालेला आहे, टेट मध्ये चांगले गुण घेतलेले आहेत, मला शिक्षक व्हायला काहीच अडचण आलेली नाही. बरोबर. तुम्ही जर आयुष्यामध्ये शिक्षक हा पर्याय निवडला तर आयुष्यभर मरेपर्यंत तुम्हाला अभ्यास करावा लागतो, मरेपर्यंत तुम्हाला समाजातलं ज्ञान आत्मसात करून समाजाला घडवण्यासाठी आपली मूर्ती निर्माण झाल्या या आशेने सेवा द्यावी लागते, तरच आपण सक्सेसच्या पॉइंटवर असू शकतो. लक्षात ठेवा. एखादा इंजिनियर परमनंट झाल्यानंतर त्याला पुस्तकं वाचायची गरज नसते, त्याचं रोजचं सातत्याचं काम असतं. पण शिक्षकाचं तसं नसतं. शिक्षकाला नवनवीन गोष्टी शिकून, स्वतः शिकून इतरांना शिकवाव्या लागतात. त्यामुळे या परीक्षेचं रूपांतर केलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. IBPS पॅटर्न सारखे हार्ड पॅटर्न येण्याचं एकमेव कारण म्हणजे दर्जेदार लोक कसे भेटतील, शासनाने या चाचण्या परीक्षा ठेवलेल्या आहेत. आता मुद्द्यावर येऊ. परत मित्रांनो, टीईटी 1 किंवा 2 पास असल्यानंतर तुम्हाला 1 ते 8 पर्यंत शिकवता येतं. पण लक्षात घ्या, 1 ते 5 पर्यंत सर्वाधिक वॅकन्सी असतात, जागा असतात. त्याच्यानंतर असतात 6 ते 8, त्यानंतर असतात 9 ते 10, त्यानंतर असतात 11 ते 12. मित्रांनो समजा फक्त जर इथे 5000 जागा येत असतील तर इथे 2000 जागा येतात, इथे 1000 जागा येतात आणि इथे 500 जागा येतात. ही रियालिटी आहे मित्रांनो. कारण जे काही हे लोक इथे प्रमोशन होऊन येतात, हे लोक इथे प्रमोशन होतात, हे लोक इथे प्रमोशन होतात, म्हणजे आपल्याला पात्रता परीक्षा किती महत्वाची आहे हे इथून कळून गेलेलं असेल. म्हणजे तुम्ही पात्रता टीईटी पास करून टाका. तुमचा विषय डीएड असेल किंवा बीएड असेल, तुम्ही सामाजिक शास्त्र असाल किंवा मॅथ बुद्धिमत्ता असाल, मॅथ सायन्स असाल, तुमचं ती टीईटी क्रॅक होणं गरजेचं आहे. त्यानंतरचा भाग आहे, तुम्ही आता हे 2 टीईटी पास केला, तुमचा एक टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर टेट एक्झाम, TAIT, यालाच अभियोग्यता चाचणी म्हणतात. 200 मार्काचा पेपर असतो, मेरिट बेस्ड पेपर असतो. लक्षात घ्या, मेरिट लागत असतं. ठीक आहे, मेरिट या टेट एक्झामला काय लागत असतं, मेरिट लागत असतं. मित्रांनो या परीक्षेमध्ये ही परीक्षा पास होऊन संधी 1 ते 8 पर्यंत मिळते आणि ती संधी मिळाल्याचा उपयोग मेरिटच्या माध्यमातून आपण गव्हर्नमेंट टीचर होऊ शकता. मग आपल्याला कोणत्या कोणत्या परीक्षा पास कराव्या लागतात हे तुम्हाला समजून आलेलंच असेल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, चौकस बुद्धीने विचार करा की इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये आपलं कॉम्पिटिशनचा जर विचार केला मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 2.25 लाख विद्यार्थी आहेत फक्त. का तर आता जस्टच एक टेट एक्झाम झालेली आहे, त्याच्यामध्ये परीक्षा देणारे विद्यार्थी 2.25 लाख आणि आता येणाऱ्या काळामध्ये 24 ते 30 हजार दरम्यान जागा येणार आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही परीक्षेला एका जागेस 10 विद्यार्थी, कोणत्याही परीक्षेला म्हणतोय मी, म्हणजे एवढं कमी कॉम्पिटिशन कुठल्याच परीक्षेला राहिलेलं नाही, खरंच राहिलेलं नाही. ते आपल्या शिक्षक भरतीमध्ये आहे. सर्वांगीण विकास करून आपला स्वतःला एक दर्जेदार शिक्षक निर्माण करता येतो. बिना भांडवली आपल्याला आपले स्वतःचे अस्तित्व दाखवून विद्यार्थ्यांना घडवता येणारं एकमेव क्षेत्र म्हणजे शिक्षक आहे.
आणि मित्रांनो, तुम्हाला जर शिक्षक व्हायला आवडत असेल तर आपल्या गुरु अकॅडमीला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट, शिक्षक भरती मधले सर्व बारकावे आणि विशेष म्हणजे योग्य ऑनलाईन मार्गदर्शन मिळण्याचे ठिकाण म्हणजे गुरु अकॅडमी. मागच्या 4 वर्षापासून आपण विद्यार्थ्यांना कंटिन्युअसली मार्गदर्शन करतो. रिझल्ट सुद्धा बेस्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.